असेल किंवा अपघात असेल त्याची तक्रार आपल्या ठिकाणी न जाता कर्नाटकमध्ये दाखल झाली। हे पण दुर्दैव म्हणावं लागेल, महाराष्ट्राच्या लोकनेत्याचं दुर्दैव म्हणायचं का, कारण 0 FIR कर्नाटकमध्ये होतो, पण मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला स्वतः मी आणि आमदार रोहित पवार असे दोन्ही माणसं तिथे होतो, पण तिथले पोलीस कशा पद्धतीने वागले, तिथे पोलिसांचा दबाव कसा होता, त्या ठिकाणी कशा प्रकारे FIR नोंदायला सुरुवात झाल्यानंतर FIR नोंदल्या गेला नाही हे सविस्तर मी आदरणीय सुनेत्रा वहिनींना भेटून सांगितलेलं होतं। पण महाराष्ट्रामध्ये हा FIR व्हायला पाहिजे होता, तोही झाला नाही, कर्नाटकमध्ये झाला। त्यामुळे न्यायव्यवस्था महाराष्ट्रामध्ये अजितदादांना न्याय देऊ शकत नसेल तर रविकांत तुपकरांना न्याय देईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाही असं आहे, सरकारकडं पैसा नाही असं म्हणता येणार नाही। सरकारकडे आमच्या पैसा आहे, जरी सरकार कर्जबाजारी असलं तरी सरकारच्या मनात आलं तर शेतकऱ्याचं कर्ज ते जाचकटी न ठेवता माफ करू शकतं। आता काही लोक सांगतायत सरकारमधले की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफी केली, पण त्याचा प्रत्यक्ष लाभ भेटतोय का? ट्रिगरची अट तुम्ही टाकली आहे का नाही? ते स्मार्ट मीटर कशा करता आणले, कशासाठी आणले? म्हणजे तिप्पट बिलं तुम्ही उकळणार आहात का शेतकऱ्यांकडून? त्याच्यामुळे पैसा आहे, पण तो पैसा कशासाठी वापरायचा? तो राज्याच्या हितासाठी वापरायचा की स्वतःच्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी वापरायचा? शिवाजी महाराजांचं, अहिल्यामाई होळकरांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकारच नाही, कारण त्यांना जर रयत सुखी पाहिजे होती त्यांनी शेतकरी सुखी केला होता ना। भांडवलदार, कारखानदार आणि गुंतवणूकदार सुखी नव्हते केले। दुर्दैवानं भांडवलदार श्रीमंत अतिश्रीमंत होतोय आणि गरीब अतिगरीब होतोय। आज सोयाबीनला लोक मागच्या वर्षी तर एका एकरात 20 किलो सोयाबीनचं उत्पन्न झालं, 20 किलो, सांगायला लाज वाटते। आणि काय काय भावात विकलं गेलं सोयाबीन? कापसाची तीच परिस्थिती, हरभऱ्याची तीच परिस्थिती, आता कांदे उत्पादक शेतकऱ्याची तीच परिस्थिती। त्यामुळे खासदार फोडायला पैसे आहेत, पण एका खासदाराचे पैसे एका मतदारसंघावर जरी लावले तरी शेतकऱ्याला काही ना काही समाधान मिळेल। घातपाताचा संशय व्यक्त केला कुणाच्या? मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे। अजितदादाच्या विमानाचा अपघात नव्हता, तो घातपात होता आणि घातपाताच्या दिशेनं सरकारने तपास केला पाहिजे याकरता स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांना 2दा निवेदनं दिली। आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात पण तसं निवेदन देण्यात आलं, पण अद्यापही ना ब्लॅक बॉक्स मिळाला ना त्या अघोरी पूजा ज्या घातल्या गेल्या होत्या। मी SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम असतील किंवा पोलीस महासंचालक सदानंद दाते असतील यांना पण मी मुंबईला जाऊन स्वतंत्र निवेदन दिलं, त्याचीही चौकशी अद्याप गुलदस्त्यात आहे। त्याच्यामुळे अजितदादा घरून ज्यावेळेस निघाले तिथून कलिना गेट नंबर 8 आणि तिथून VSRच्या विमानापर्यंत बसण्याचा CCTV अद्यापही सरकारने महाराष्ट्राच्या समोर आणला नाही। मुरलीधर मोहोळ साहेबांनी ब्लॅक बॉक्सचा डेटा आम्ही सार्वजनिक करू असं आश्वासन दिलं होतं, तोही अद्याप ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठवला आहे, देशात आहे की बारामतीच्या पोलीस स्टेशनला आहे हे पण अद्याप सांगितलं गेलेलं नाही। त्यामुळे अजितदादांचं दिवसेंदिवस हे प्रकरण गुंतागुंतीचं जाणीवपूर्वक होते आहे का याबाबत मला असं वाटते आता महाराष्ट्रानेच विचार केला पाहिजे, कारण इतका मोठा लोकनेता अशा प्रकारे अचानक निघून जाणं आणि त्याबद्दल कुठेही तपासला गती न येणं हे मला असं वाटतं तपास यंत्रणेचं फेल्युअर आहे। असा आहे, पैसा असणं आणि पैसा देण्याचं दातृत्व याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। शेवटी आता मी तर एवढंच म्हणू शकतो, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे असं म्हणू शकतो का नाही, पण तसं काही मला दिसत नाही। त्यामुळे मला म्हणायला माझी जीभ थोडी जड जाते। पण अजितदादा नावाचा देवमाणूस जर महाराष्ट्रात आज असता तर मला वाटतं अशी उपोषणाची वेळ त्यांनी येऊ दिली नसती।